आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघ पापणीचा केस आहे. लहानपणी असा पापणीचा केस गावला की नाही की आम्ही असं हातावर ठेवायचो, डोळे बंद करायचो आणि मनात इच्छा बोलायचो आणि मग फुंकर मारायचो. पापणीचा केस उडून गेला आणि मन शुद्ध असेल तर मनात बोललेली इच्छा पूर्ण होती असं म्हणतात. हो, मी ऐकलंय पण प्रत्यक्षात अनुभवलं नाहीये. अगं महास मागून बघ की, काय मागू? तुझ्या मनात असेल ते माग. सुंदर, न मागताही सारं काय दिलेत तुम्ही. फक्त इतकंच मागेनाच, तुमच्या मनात माझ्या हेतूबद्दल कधीच शंका येऊ नये. प्रेम हे जीवापाड केलंय, ते फक्त तुम्ही समजून घ्यावं आणि लवकरात लवकर तुम्हाला कळावं की अश्विन जे वागतोय ते सगळं खोटं आहे. अक्षरा, काय मागितलंस? आपण देवाकडे जी इच्छा मागतो ती सांगायची नसते. ठीक आहे, नग सांगूस. पण मी तुला सांगतो, अगं देवाकडे अशा लय मागण्या येऊन पडलेल्या असतात. कवा तो या समजांचा विचार करणार? त्याच्याकडं मागण्या पूर्ण व्हायला ना लय वेळ लागतो बघ. पण मी तुला सांगतो, मी तुझी इच्छा आहे ना आत्ताच्या आत्ता पुरे करू शकतो. खरंच खरंच असं होईल? होय, मागून तरी बघ. अय अक्षरा, अगं कसला विचार करतेस? आणि सांग की, डोळे मिटून काय मागितलंस देवाकडं? काय करू? सांगू का यांना? नाही, नको. यांना सांगितलं तर शरूचा त्रास वाढेल आणि ते मी नाही सहन करू शकत. माझ्याबद्दल जर कोणाला सांगितलंस ना तर हा शेवटचा दागिना शरूच्या गळ्यात दिसेल. अश्विनने माझी इतकी कोंडी केली आहे, पण माझ्याकडे तसा काहीच पुरावा नाहीतरी मला यांच्याशी बोलायलाच हवं. वेळ निघून गेली तर पुन्हा त्रास वाढेल. अगं अक्षरा, काय किती विचार करते आहेस? आणि एवढं काय मागितलं आहेस देवाकडं की मला सांगत नाहीस तू? असं मागितलेलं कोणाला सांगितलं ना तर ते कधीच मिळत नसतं. ए तू गप, असं काय बी नसतंय. अक्षरा, तू सांग. येस अक्षरा, आता तू सुंदरला असं सांग की आता मेहंदीचं फंक्शन झालंय, त्यामुळे आता तुम्ही भेटणार ते डायरेक्ट लग्नाच्या मंडपातच. ए अश्विन, असं काय बी बोलू नकोस. असं काय बी नसतंय. आम्हाला आमचा वेळ घेऊ दे की. तू का मध्ये कडमडतो आहेस? अरे ब्रो, मी खरंच सांगतोय, दोघांनी असं बोलायचंही नसतं. जे काय बोलायचंय ना ते आता डोक्यावर अक्षदा पडल्यानंतरच. काय हे बघ, असं काय असतं ना तर आईनं मला सांगितलं असतं. घ्या. अरे आता सगळं काहीच सांगणार का ब्रो? इतकाही डिपेंड नको राहू आईवर. अरे म्हणजे मी काय म्हणतोय, जर तुम्ही आतापासूनच एकत्र भेटलात, एकत्र वेळ घालवलात, तर मग लग्नाच्या दिवशी एकमेकांना भेटण्याची, एकमेकांना बघण्याची ओढ राहील का? तू नका काळजी करूस, राहिला आमच्यामध्ये एवढं. हो की नाही अक्षरा? अरे ब्रो, बरं ठीक आहे, आता मी नाही सांगणार काही. या बाबतीत तुला तर अक्षराच सांगेल. हो ना अक्षरा? अगं अशी नुसती बघत का बसलीयस? बोल काहीतरी. हो, बरोबर आहे तुझं. आता तरी कळलं का? आता तूच बरोबर म्हणती आहेस तर ठीक आहे, जातो मी माझ्या कामाला. अरे वा, हे बरं आहे. म्हणजे मी इतक्या वेळ समजवतोय तरी समजलं नाही तुला? मग अक्षरा काय बोलली तर लगेच समजलं? हा, ए गप. काय मग अक्षरा वहिनी, लग्न होईपर्यंत लांब राहायचं हा सुंदर पासून?
का वागतोयस तू असं? त्रास होतोय रे, नको ना वागू असं. अगं हेच तर हवंय मला, हेच हवंय. हे जे सगळं मी करतोय ना ते तुला त्रास व्हावा म्हणूनच. आणि जर तेच नाही साध्य झालं तर मग काय फायदा ना माझ्या या डोक्याचा, या प्लॅनचा. काही झालं तरी हे सगळं मला सुंदरनं सांगायला हवं. त्यांचा विश्वास बसू दे किंवा नाही, पण मला त्यांच्याशी बोलायलाच हवं. आत्ताच फोन लावू का त्यांना? बारक्या, अक्षराची लय आठवण येते बघ. फोन करू का रे तिला? ये शानपट्या, मी आहे इथं तुझ्या संग महत्वाचं बोलायलोय आणि तू पेंगा काढायलायस होय. उठ उठ उठ, ना त्रास फिरतोय ना तुला. उठ. काय तुझं झोप बी दे ना नीट. तुला वहिनी संग बोलायचंय, चल तिच्या घरी जाऊ आपण. चल. ऐ, आत्ता जायचं तिच्या घरला? हा, काय नाही होत, मी सांगतोय ना तुला. चल. बारक्या, उगा काय बी बोलू नकोस हा. अरे आत्ता तिच्या घरला जाणं चांगलं दिसणार नाही. आणि लग्नाआधी असं भेटलो ना तर लग्नानंतरची ओढ आणि हुरहुर कमी होईल ना. त्या परीस लग्नानंतर भेटण्याची वेगळीच मजा आहे बघ. लय भारी, कसलं भारी. माझं मन प्रसन्न झालं तुमचे विचार ऐकून. चरण कुठं आहे ती तुमची? बाबा की जय हो, बाबा की जय हो. खूपच उशीर झालाय. सुंदरही दमलेत आज, कदाचित झोपले पण असतील. आत्ता त्यांना डिस्टर्ब करण्यात काहीच अर्थ नाही. अजून काय आज्ञा आहे का तुमची? बारक्या, उगा नाटक करू नकोस हा. अशीच नाटक करत बसलास ना तर थोबाड्यांना चांगलं रंगून ठेवीन तुझ्या. आणि मला काय वाटतंय, मी अक्षराला आता भेटायला जाऊ शकत नाही, बरं म्या तिच्या संग आता फोनवर बोलू तरी शकतोय की नाही? हा? अरे नाही 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 नाही, काय मी बोलू शकतोय. आणि माझं मन मला सांगतंय अक्षरला भी माझ्या संग आता बोलायची लई इच्छा झाली आहे. आज भाव वाजलेत किती बघ. झोपली असेल ती.